मग मला सांगा, मी जीव आहे ही भावना आम्ही सोडली आहे का नाही? एवढं सांगा. मी जीव आहे ही भावना आमची कायमस्वरूपी आहे. आणि मग जर मी जीव आहे ही भावना जर सदैव जिवंत असेल तर तो जीव ज्या देहात राहतो तो देह देखील माझा आहे अशी भावना आहेच. अगदी सामान्य नियम आहेत, पटवून घ्यावे लागतील, कळवून घ्यावे लागतील. तसा सांगणारा एक कोणतरी महाराज सोप्या भाषेत समजावून स्पष्ट सांगणारा भेटावा. आणि आता खरी परमार्थात अडचण आहे ते अशा सांगणाऱ्या माणसाची उणीव आहे. परमार्थ सोपा आहे, पण ते काय झालं आहे, आता धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे. अनेक विद्वान लोक यामध्ये उतरले, त्यांना कळणारे त्यांनी पुस्तकं मांडली आहेत आणि त्यामध्ये चोख आमच्या काकांच्यासारखी मंडळी मांडणारी दुर्मिळ आहेत महाराज. भाग्य आहे आमचं. जुनी सगळी भागातली कीर्तनकार मंडळी होऊन सगळी अनुभवाचा ऐकलेली बोल असलेली महापुरुष आहेत ते महाराज. हे सगळे सत्पुरुष आहेत. त्याने आम्हाला एक निकोप निर्दोष असा एक परमार्थ दिला आपल्या हातामध्ये, की ज्यामध्ये दंभाचा पसारा नाही, ज्यामध्ये कामना नाही, ज्यामध्ये पाप नाही आणि ज्यामध्ये महाराज व्यभिचार नाही, असा एक निकोप परमार्थ आम्हाला आमच्या सत्पुरुषांनी दिला. हे आमच्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. म्हणून अशा सांगणाऱ्या महापुरुषाची एखादी भेट घडावी, त्यांनी सांगितलेल्यावर श्रद्धा ठेवावी, श्रद्धा ठेवून उत्साहानं तसं वाटचाल करावी. आणि ती वाटचाल करत असताना आम्हाला तो काळ प्रतिकूल जरी असला तरी काही काळाला तेवढ्यापुरता तो काळ बाजूला सारून आम्ही नामचिंतन, आपण ध्यान आणि ज्ञानाकरता थोडासा वेळ काढला पाहिजे. आणि हे आपल्या हातात आहे. कारणं सांगतील माणसं, पण परमार्थाला मात्र कारण सांगून उपयोग. परमार्थ हा करणीय आहे. परमार्थ करून संपवता येतो, संसार संपत